नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट नितीन तेंडुलकर उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. का बाबा एवढं तू एक काय म्हणजे एक्साइट काय झालं? नाही, स्वागत नाही, तू स्वागतच कर. आपल्याला आणखीन लोक पण स्वागत करतील असा एक विषय आहे आता. म्हणजे मला काही बोलून न दिलेलं नाही, मध्येच एकदम भूतटकी निर्माण झाल्याप्रमाणे. तू भूतावर विश्वास आहे तुझा? हा संभ्रमात प्रश्न. का तुला दिवसा वाटत नाही पण रात्री भीती वाटते, असं काय प्रकार आहे का? नाही बाबा, अजूनपर्यंत असा काय अनुभव आला नाही, त्याच्यामुळे. भूताच्या बाबतीत काय माहिती ना, म्हणजे आजची काय कथा काय भूताबाबत सांगतो की काय? भूताबाबतच कथा आहे. घ्या बाबा, आज नवीन यांचा अवतार बघा. ठीक आहे, सांगा. एक भूताटकी पसरल्यामुळे विमान प्रवासात कसे वेगळी रात्री आम्ही अनुभवले. बाबा तू अंधश्रद्धा तर नाही पसरवत? अंधश्रद्धा नाही आहे, त्याचा उलगडा नंतर आपला शेवटी होईल. ठीक आहे. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो त्या संदर्भातल्या, की आता भूत आहे की नाही हा प्रश्न वेगळा आहे. आमचं जे रूमचं हॉटेल होतं ना, ते हॉटेल एका स्मशानभूमीवर बांधलं गेलेलं आहे अशी वदंता होती. अच्छा, कथा होती. आणि रूमला चाललेली जी क्रूची बस होती, त्या बसमध्ये ही चर्चा चालू होती. त्याच्यात एक नवीन मुलगा होता, आपण त्याचं नाव अनिल असं घेऊया आता सध्या. आणि त्याला ॲक्च्युली तो दिल्लीहून रोमला येताना, म्हणजे त्या फ्लाईटला येताना तो आजारी होता मुळात. रोमला आल्यानंतर दुपारच्या सुमाराला आले, तेव्हा अजय नावाचा त्याचा एक मित्र होता. त्याने मग डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांनी त्याला औषध दिली, गुडघीचं औषध दिलं. मग तो संध्याकाळी झोपला. मध्यरात्री 12 नंतर तो झोपलेला असताना अचानक त्याचा गळा कोणीतरी दाबतोय असा त्याला भास झाला. तो घुसमटायला लागला. तर त्याने पांघरून बिंघरून फेकून दिलं आणि पटकन दिवे लावले. आणि त्याची छाती हे होती, धपाप होत होती, धड. त्याला. कारण आता म्हणजे क्रूची जी गोष्ट होती मध्ये, ती पण त्याला आता आठवायला लागली. हो. आणि त्याला असं वाटायला लागलं की भूतानेच त्याचा गळा दाबला. कारण का तुम्ही अगोदर पार्श्वभूमी तयार झाली होती. आणि तेवढ्यात एक फ्लशचा पण आवाज आला टॉयलेटमधून. तर तो बाजूच्या रूममधून पण आला असेल का? रात्रीच्या वेळी होऊ शकतं असं. पण झालेला माणूस त्याच दृष्टीने विचारत होतो. त्याने टॉयलेट जाऊन बघितलं, टॉयलेटमध्ये पण कोण नव्हतं. मग त्यांनी संपूर्ण दिवेच ऑन ठेवले संपूर्ण. आणि आता मध्यरात्री कोणाला बोलवणार ना, म्हणून मग आता त्यांनी सरळ पांघरून घेतलं, डोक्यावरून संपूर्ण ओढून घेतलं. भूत दिसायला नको असलं तरी. आणि त्याचं आश्चर्य म्हणजे ते पांघरून खाली सरकायला लागलं. बापरे. तर कदाचित त्याच्याच पायाच्या हालचालीमुळे झालं असेल, पण त्याला असा भास झाला की ते पांघरून भूत खेचतं खाली. आणि मग मात्र त्याच्या अंतःकरणाने ठाव सोडला आणि तो शॉर्ट्समध्ये आणि टी शर्टमध्ये धावत सुटला. म्हणजे अजय त्याचा मित्र होता, त्याचं दार ठोठावलं. अजयने त्याला शांत केला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना दाखवलं, त्याचा ताप वाढला होता आणि तो लवकर काय बरा होणार नव्हता. म्हणून डॉक्टरांनी ऑफिसला कळवलं की ह्याला शक्यतो मुंबईला पाठवा. मुंबईला तो निघून गेला. त्यानंतर हा रूमचा क्रू दिल्लीला आला आणि आम्ही मुंबईहून दिल्लीला आलो. आणि दिल्लीला नेमकी आपण म्हणतो ना कधी कधी आपलंच दैवगती तशी असते. तर मला नेमका अजय भेटला आणि अजयने मला ही सगळी स्टोरी सांगितली. आणि माझी झोप उडाली. का तर आम्ही आता रूमला चाललो. तर म्हटलं आता रूमला इतके दिवस मी इतके वर्ष राहत होतो. आम्ही मस्त दुपारी, रूमची माणसं एकदम आळशी असतात. ते दुपारी 1 ते 4 पुण्यातल्या लोकांसारखी आपण म्हणतो पुण्याचे सुशेगात त्याला सियासा म्हणतात ते रोमन लोक.
मी पुणे लोकांना इथे टोमणाऱ्या मला, कारण माझी बहीण पुण्याची आहे, माझी मुलगी पुण्याची आहे, माझे रिलेटिव्ह नातेवाईक पुण्याचे आहेत सगळे, त्यामुळे तसं नाही, मी पण अर्धा पुणेकरच आहे. पण दुपारी छान झोपायचं, त्याला आम्ही सियास्त म्हणायचो. रात्री कॉफी शॉपहून आल्यानंतर परत मस्त ताणून द्यायचं. आणि रोमला आम्हाला चक्क 6 दिवस मिळायचे, म्हणजे पेड हॉलिडे असं म्हणतो ना आपण, तर पेड हॉलिडे असायचा. म्हणजे तुम्ही जीवाचा रोम करायचं. जीवाचं रोम म्हणजे मुंबई करतो ना तशी जीवाचं रोम करायचो आम्ही. पण आता ह्यांनी कधी भूतकथा डोक्यात टाकल्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उठायला लागलं. म्हटलं भीतीची, म्हटलं आता म्हणजे रोममध्ये रोमांचित झाला होता तुम्ही. रोमांचित. त्यामुळे पहिल्या रात्रीपासून मी बाहेर पडता येईल असा ड्रेस ठेवला आधीच, आणि भिंतीशी टेकूनच सर्व दिवे ऑन करून मी झोपायचं. म्हटलं विषाची परीक्षा नको, तशी भूताची कोण परीक्षा घेणार. खरंच भूत बीत असेल गळा दाबला तर पळायला बरं म्हणून. पण त्या 6 दिवसात काय मला भूत दिसलं नाही नशीब. त्याच्यानंतर हळूहळू ते भय निघून गेलं रोमचं. पण तेवढ्यात केरळामध्ये एक घटना घडली. त्रिवेंद्रम नावाचं असं शहर होतं. तर तिथे 2 मुलींना मध्यरात्री एक भूतीण दिसली. अच्छा, म्हणजे थोडक्यात हडळ म्हणून याचा हडळ. तर तिने निळा फ्रॉक घातला होता, पण तिला पाय नव्हते. आणि ती हसत हसत त्यांच्या दिशेने आली, आणि तिने इवन त्यांना मारहाण वगैरे पण केली. असं त्या जाऊन नंतर मग रिसेप्शनला मध्यरात्री सांगायला लागलं त्या पहाटेच्या सुमाराला. आता असं आहे की पंचतारांकित हॉटेलमध्ये अरायवल डिपार्चरची गर्दी ही 24 तास असते, आणि विशेषतः रात्री असतेच असते. काही लोक जे त्यांचा विश्वास नव्हता ते हसत होते स्वतःची खुदू. काही डोळे विस्फारून विचारत होते, मी इथे कोणाचा मृत्यू झाला आहे का, की कुठचा भटकता आत्मा वगैरे असा प्रकार आहे का. आणि ही गोष्ट आम्हाला येताना ट्रान्सपोर्टमध्ये कळली. झालं म्हणजे रोमच्या नंतर इथे सुद्धा माझ्या 2-3 रात्री खराब गेल्या. मी पोशाख घालून रेडी राहायचो, आणि भिंतीला टेकून सगळे लाईट ऑन ठेवून बसून राहायचं. म्हटलं उगाच कोणी भूतीण वगैरे आली पळायला बरं. पण तुला सांगतो 30 वर्षाच्या या प्रवासामध्ये 28 मला कधीही कोणतंही भूत दिसलं नाही, कोणतीही भूतीण दिसली नाही, किंवा कसली भूतबाधा झाली नाही. मी एकटा कुठे राहिलो. बँकॉकला तर आम्ही अशा ठिकाणी राहिलो होतो की डिनर नंतर कॉफी शॉपहून आल्यानंतर माझा मित्र सहज बाहेर डोकावून म्हणाला, अरे इथं स्मशान आहे, स्मशानाच्या बाजूलाच आहे तुझी रूममध्ये. पण आता मी सरावलेलो होतो याला. तर पुढे काय आता सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे की भूत वगैरे असं काही एक्झिस्ट. किंवा मी पण स्वतः एक असा विचार करतो की समजा अ नावाचा एखादा पुरुष असेल, त्याने ब नावाच्या स्त्रीवर बलात्कार केला आणि तिला ठार मारलं. या गोष्टी नेहमीच घडतात ना हल्ली. समजा मारलं तर तिचं भूत ह्याचा गळा दाबून त्याला का ठार मारत नाही. बरोबर. म्हणजे ते कोर्ट कचेऱ्यावर सगळं वाचेल ना तेवढंच. बरोबर. किंवा समजा अचं ब वर खूप प्रेम आहे आणि ब ही गेली समजा, तर मग ती वो कोणती सारखी सुंदर साधना होऊन का येत नाही. म्हणजे त्याला मिठी पण मारता येईल ना, भूताला पण मिठी मारलेली आवडते प्रेमाने. तर तसं कधीच दिसत नाही आपल्याला. म्हणजे हे सगळे मनाचे खेळ आहेत. मनाचे खेळ आहेत. तर ह्याच्यानंतर मला एक छोटीशी कविता सुचली आहे. तर ती आज पहिल्यांदाच आपण कवितेचं वाचन. म्हणजे भूतावर पण आणि ती कविता संपूर्ण वाचू की त्यातले काही छोटे पाठ वाचू हे मला कळेल असं झालंय. ही कविता मी शेवटी याच प्रकारे लिहिली. भूत असं कवितेचं नाव आहे. भूत अस्तित्वात असतात. भूत अस्तित्वात असतात. खरंच अस्तित्वात असतात. ती पिंपळावर असतात, वडावर असतात, स्मशानात असतात, घरातही असतात, पण जास्ती करून ती मनात असतात. क्या बात आहे, क्या बात आहे. झाडाच्या दाराच्या फटीतून करवादत भूत एकटक पाहत असतं. आपल्या बदललेल्या कुशीमागे थंडगार
एकाग्र बसून राहतं ओणवं क्षण गोठवून भूताटकी पसरते खोलीत दिव्याच्या थंड सावल्यांतून भूत पछाडतं प्रार्थनेचा गळा पकडून समयीच्या वातीभोवती टिंका घालत एकाकीपणाचा भकास चंद्र जातो काळ्या ढगा आड अचानक मध्यरात्री अमावास्येला झालेल्या प्रारंभासारखा अवघं अस्तित्व ताठ डोळ्यांसारखं विस्फारून येतं अज्ञात काळोखाचा ठाव घेत भूत अस्तित्वात असतात खरंच असतात म्हणजे रात्री ती वस्तीला येतात भूत अस्तित्वात असतात खरंच असतात म्हणजे रात्री ती वस्तीला येतात दिवसा उजेडी मात्र हीच भूत अतिशय प्रभावशून्य आणि थकलेली दिसतात एकदम शक्तिहीन आणि बकवास असतात क्या बात आहे दिवसा उजेडी मात्र हीच भूत अतिशय प्रभावशून्य आणि थकलेली दिसतात एकदम शक्तिहीन आणि बकवास असतात ज्यांना ओळखण्याची एक सोपी खूण म्हणजे हे आयुष्यात कधीच पुढे येत नसतात कारण यांची पावले उलटी असतात भूतांची पावले उलटी असतात आणि यांची पावले उलटी असतात त्यामुळे ती पुढे गेली तरी त्यांना ती मागेच खेचत येतात भूत असतात खरंच असतात आणि जास्ती करून ती आपल्या मनात असतात क्या तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे सगळे मनाचे खेळ असतील म्हणून आपल्याला आत्ताच रामदास नवमी पण झाली मध्यंतरी 2 दिवसापूर्वी आपल्या समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की मन करारे समर्थ तर आपल्या समर्थ निकोप आयुष्यासाठी आमच्या शुभेच्छा बॉर्न बॉयज क्या बात आहे म्हणजे दादाने आत्तापर्यंत कमीत कमी आमचे 20 एक आमचे व्हिडिओ झालेले आहेत पण हा जरा एक वेगळा भूताटकीचा प्रकार त्याने सांगितला आहे आता मानायचं का न मानायचं हा सर्वस्व आपला प्रश्न आहे पण एक लक्षात ठेवा की ह्या जगामध्ये जर तरायचं असेल तर नामशिवाय पर्याय नाही ते नाम घेतलं का भूत असो किंवा हाडळ असो त्याच्यासमोर कोणी टिकत नाही अप्रतिम दादाने गोष्ट सांगितली बाबा धन्यवाद धन्यवाद जय गणेश धन्यवाद